जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. प्रश्नोत्तर म्हणजे मुख्यमंत्री वाचायला आणि याच्यामध्ये मी पहिल्यांदाच अत्यंत समजून आपल्याला सांगतो की शंकेचं समाधान होणं हा त्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे. उत्तराचं समाधान मिळणं हा माझा विषय आहे. त्याच्या शंकेचं समाधान मी सांगता येत नाही, पण तो प्रयत्न मात्र त्यांच्या तब्येने म्हणून म्हणलेला आहे. चांगला आहे, विचार खूप अंगारे होतो आपल्याला ते बोलायचं त्या दृष्टीनं की हे या पद्धतीने घ्यायचं कारण असतं की या किंवा अशा स्वरूपाच्या प्रश्नांचा आणि जर व्यक्तिशः वापर करतात आणि त्यांना ते प्रश्न असतात, कोणी विचारात नाही विचारली कोणाचे तसे राहून जातात, त्यानुसार कोणाच्या शंका पण कशावर राहतात आणि त्याच्या प्रगतीची किंवा इतर गोष्टींची संबंध असतो. तर काही त्याच्यात समान होता असं झाला उत्तर त्याची आपल्याला माहिती असली की आपल्या प्रश्न काय वगैरे समजा किंवा मी तेच नाही उत्तर दिलं तर काहीतरी वेगळा आहे यापेक्षा काय नाही. तर एवढी भूमिका सांगून प्रश्न वाचून वापरतो पहिल्यांदा त्यातला आणि प्रश्नामध्ये उपप्रश्न बरेच आहेत त्याचे जेवढे होईल करता येतील तेवढे करूया. श्री गोंधळेकर महाराजांचं नामप्रेम इतकं प्रचंड असतानाही त्यांना त्यांचा एका शब्दातला परमार्थ सावधानता असा का म्हटला असावा? बरोबर आहे, खरंच आहे. साधायचं उत्तर झालं तर माणसाला त्याच्या एखाद्या विशिष्ट गावाला जायचं आहे आणि ते आहे एखाद्या गावी जायचं आहे. आपण साऱ्या वर्षात उत्तर घेऊ म्हणजे सोपं पडेल. एखाद्या गावी जायचं आहे तर वाहन कुठलं वापरावं, कोणत्या मार्गाने जावं या विषयी वेग किंवा प्रत्येक व्यक्तीनुसार त्याचं काही उत्तर असू शकेल. पण घरातून बाहेर पडणं याला काही पर्याय असू शकतो. आपण जिथे राहतो तिथून बाहेर पडण्याचं काही पर्याय आहे. बाहेर गेल्यानंतर एखादा चालत जाईल, एखादा वाहन जाईल, विमान जाईल, काय त्याचं असेल तसं करेल, चाफ्यात जाईल, दुसऱ्या जाईल, सगळं होईल. पण मुळात तो त्या घरातून आहे तिथून बाहेर पडण्याचं जर शक्य झालं तर हे पुढचं सगळं गावी जाणं शक्य आहे. त्यामुळे सावधान हे तसं आहे की ज्या घरात मी सध्या राहतो त्याबद्दल सावधान आहे. म्हणून सावधानता एका शब्दात सांगण्यासारखा प्रमाण आहे. नाम जरी घ्यायचं झालं तरी मनुष्य सावध असतं तर शक्य आहे. आज आपण नाम घेतो म्हणजे ह्या संदर्भात आठवण म्हणून सांगतो. आपल्याला माहिती असेल अंबुराव महाराजांच्या निर्माण चालू होतं, आपल्याला कल्पना असेल की देव सर्वत्र भरलेला आहे, ते दारुदाची होईल आहे याच्यावरती विवरण चालू होतं. सर्वत्र तो आहे त्याचं विवरण चालू आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, आमच्यात आहे. पण म्हणे मी विवरण करतोय आणि तुम्ही ऐकताय, कोणाला कामाची आठवण नाही त्याच्यामध्ये. इतकी सावधानता त्यांच्याकडे आहे की त्यावर विवरण करताना सुद्धा याबद्दल सावधान की त्याच्या नामाचं स्मरण मला हवं ते नाहीये माझ्याकडे. म्हणजे कुठल्याही बाबतीत झालं तरी सावधानतेशिवाय काहीच पुढचा प्रवास होत नाही. म्हणून सावधानता ही अत्यंत मूलभूत गोष्ट म्हणून सांगितली. आता घरातून बाहेर पडल्यानंतर मग पुढचे ठीक आहे, मग ते म्हणतील आता कुठले मार्ग काढणार, अनेक मार्ग आहेत, नाम चालत त्या मार्गाने जाणे बरं. याच्याच संदर्भात आता ते पुस्तकी समोर ठेवायचं ठेवावं का जपाचे संकल्प सुरूपणे पद्धती असं पुस्तक आधी प्रकाशित करायचं आहे. ते आणलेलं आहे की जपाच्या संकल्पाविषयी आपल्याला नामाचं प्रेम लागावं अशी यांची इच्छा होती, जास्तीत जास्त नाम सगळ्यांनी घ्यावं अशी इच्छा होती.
तर त्याचे संकल्प व्हावे, कसे व्हावे, काय व्हावे याचा उहापोह करणारे ठेवले. त्याचा संबंध याच्याशी एवढाच आहे की मार्ग खूप आहे, तरी सुद्धा त्यात एक प्रश्न दिलेला आहे आत्मपरीक्षणासाठी की तुम्ही नाम तेवढं घ्या, बाकी सगळं मी करतो असं महाराज काम आहे असावेत. ते पण आहे कारण बाकीचे सगळे आहे, वृत्ती सुधारण्याचा आहे, अमकाय खूप गोष्टी पुढे घरातून बाहेर पडल्या तर किती वाट आहे, किती वाटेत आहे, सगळं काय. पण ते किती कोणाला चालायचं मी शंका त्यापेक्षा वाटतं त्यांनी नाम तरी घेत असावं म्हणजे मुलांना मार्गात आहे. कधी नाही सावकाश पोचेल, एखादा लवकर पोचेल, ह्यामध्ये फरकच आहे. पण नाम होणार पाहिजे. तसं नामामुळे इतकं प्रचंड असताना सुद्धा हे सांगण्याचं कारण की घरातून बाहेर पडण्यासारखं हे आहे. ते ज्याला सांगलं त्याला पुढचं साधण्याची शक्यता आहे. कुठलंही साधन असो, कुठलाही विचार असो, सावधानतेशिवाय विचार सुद्धा शक्य नाही माणसाला. मनुष्य आहे बेसावधान आयुष्याकडे म्हणतो 25 वर्षाचं गेलं का 15 वर्षाचं गेलं हा प्रश्न नाहीच आहे. माझ्या कधी डोक्यातच हा विचार आला नाही, मी कधी परमेश्वराचा विचारच केला नाही, मी कधी नामाचा विचारच केला नाही असं सांगणारे किती लोक शेकडो आपल्याला भेटतील. काय तर असंख्य लोक आहे ज्याने कधी या विषयाचा विचारच केला नाही, सावधच होते त्या विषयाच्या बाबतीत. मग काय प्राप्तीची शक्यता नाही, काय प्राप्तीची शक्यता नाही. म्हणून सावधानता हे एका शब्दात सांगण्यासारखं आणि हे सुद्धा आपणच त्याला विचारलेलं आपल्याला उत्तर आहे की तुमचा माझं एका शब्दात सांगा. हे आपण प्रश्न विचारला म्हणून त्यांनी हे उत्तर दिलं हे लक्षात ठेवलं. त्याला थोडी संधी दिली असते तर आपले शब्द सांगितले असते. पण आता एकाच शब्दात विचारतो आता काय सांगावं. एक शब्द म्हणजे सावध व्हा. आता सावध झाल्यानंतर कसं चित्र दिसतंय तुझ्या प्रपंचाचं, तुझ्या ध्येयाचं चित्र काय दिसतंय तुला, मग त्याच्याकडे जाण्याचा मार्ग कोणता दिसतोय, हे सगळे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण त्यासाठी आधी तो सावध पाहिजे म्हणून सावध. आता एक क्रमाने मी आता पाहिलं की 2-3 प्रश्न सरळ या विषयावर पडले. एकच नाम घेतल्यानं ते खोल व मरतं कारण आपण त्याच्याशी तादात्म्य पाहतो. हल्ली उपासनेच्या वेळी वेगवेगळी नामं घेत उदाहरणार्थ ओम नमः शिवाय, ओम हरिराम विठ्ठलाय नमः इत्यादी. तरी या नामाच्या विविधतेमागे हेतू कृपया स्पष्ट करा. बरोबर आहे आणि मनामध्ये असू शकेल ही नामं आपल्याला वेगवेगळी वाटतात म्हणून ती आपण घेतो. वेगवेगळी नामं आहेत असं आपल्याला वाटतं आणि त्यातही काही ना त्यात काही कमी जास्त वाटतं म्हणून ही आपण सामुदायिकरित्या मुद्दाम घेतो, हात पाहतो. कारण मूळ नामामध्ये फरक नाही. परमेश्वरातच जिथं भेद नाही तिथं नामात भेद कुठला आला. जर तत्वदृष्टीने विचार केला तर आपल्याला हा भेद नाहीये आणि आपल्याला त्याविषयी तरतम भाव नाही. आपलं जवळचं दुसऱ्याचं लांबचं असं नाही. हा पंथ वेगळा तो पंथ वेगळा असं नाहीये असं वाटावं आपल्याला. दुसऱ्याच्या ज्या अर्थाने जे प्रश्न विचारले त्या अर्थाने दुसरं नाम, तिसरं नाम, चौथं नाम काय जे असेल आपल्याला सुचेल ते ह्या सगळ्याविषयी जो एक काही काही वेळेला अनादर किंवा कमी त्याच्यातलं काहीतरी सामर्थ्य असं वाटणं अशा स्वरूपाच्या ज्या कल्पना असतात त्या दूर व्हाव्या असं तऱ्हेची अत्यंत प्रामाणिक आणि मनापासून आहे. प्रत्येक नाम हे आपल्या परीनं श्रेष्ठता आहे ते एका भगवंताचं नाव आहे. फक्त आपली विविधता आहे आणि सृष्टीमध्ये काही विविधता देवांची सुद्धा आहे. तर त्या विविधतेचा तो बरा आहे आणि त्याच्याकडे जाण्याचा त्या विविधतेचा तो मार्ग आहे. तर त्यामुळे ते नावामध्ये विविधता आहे. पण ह्याच्यामुळे पंथभेद आणि अकारण कटुता या गोष्टी निर्माण होतात. त्याकडे काही कारण नाही. हे एकच आहे, विठ्ठल आहे, तोच राम आहे. आणि हे सर्व संतांनी आवर्जून अनेक अभंगातून सांगितले. अनेक अभंगातून याचा उच्चार आहे. त्याच्यामध्ये रामाचं हे आहे आढळ आहे, महाराजांच्या विठ्ठलाचं आहे. अनेकांच्या उपासना आपण पाहिला असेल तर उत्तम अशा स्वरूपाचे आहेत. त्यांचे गुरु स्वतः विठ्ठल भक्त असताना तुला पंथाचा प्रचार कर, हा काय प्रकार आहे. गुरु स्वतः ज्या परंपरेचे आहेत ते सोडून त्यांना हे सांगावे. जर हे परंपरेचाच प्रश्न असेल तर ते त्यांनी का सांगितलं असावं. आपल्याला का या भेद नाही हे आपल्यासाठी आहे. तर हे आपण जसे भेद इथे वाटतात तसे ते वाटू नये आणि तितकाच आदर दुसऱ्याच्या नामाविषयी आपल्याला या अर्थाने दुसऱ्याच्या म्हणजे अशा अर्थाने की दुसरा कोणीतरी ते घेतोय, दुसऱ्या कुठल्या तरी देवाचा आहे त्या अशा तऱ्हेचा अनादर करण्याची आपल्याला दुर्बुद्धी होऊ नये. यासाठी केवळ आपण ही सर्व नामं आणि तितक्याच आनंदाने आणि तन्मयतेने घेतो. आता मला यांना असं एक विचारायचं आहे की ज्या वेळेला आपण हरिराम विठ्ठलाय म्हणतो त्यावेळेला आपल्याला होणारा आनंद कमी असतो का. श्रीराम राम म्हणतो तेव्हा होणारा आनंद कमी असतो का. किंवा रामकृष्ण हरी म्हणतो तेव्हा होणारा आनंद कमी असतो का. जर आपण खरंच मनापासून नाम घेत असाल तर तितकाच नाही असतो. हे कळलं तर भक्तीमध्ये पुढे जाता येईल, नाहीतर आहे तिथेच राहावं लागेल. यासाठी या नामाचा आदर करतो आणि तो आदर आपला व्यक्त व्हावा
आता याच्यात पुढे पण एक आहे, तो प्रश्न याच्याशी संबंधितच आहे. त्या विविधतेमधला हेतू कळला आणि दुसरं त्याच्यावर आपल्या ही लक्षात आलं असेल की हे आपण सामुदायिकरित्या ज्या वेळेला हे नामस्मरण करतो आहोत त्यावेळेला विविध नामांचा विचार आपण करतो. सामुदायिकरित्या एक संदेश असतो त्याच्यामध्ये जात असतो. ज्यावेळेला आपण इथे बसून श्रीराम विठ्ठलांना म्हणतो किंवा इथेच बसून आपण श्रीराम देवाला म्हणतो किंवा आणखी विठ्ठलाचं नाम घेतो किंवा दुसऱ्या कुठल्याही देवतेचं नाम घेतो, त्यावेळेला हा एक सामुदायिक संदेश आहे की ज्याच्यामध्ये काही न सांगता मिळणारा संदेश आहे की याच्यात तितकाच आनंद आहे, हे तितकंच श्रेष्ठ आहे, हे त्याच देवाकडे मिळणार आहे. आणि तो नाम घेतो याच्याबद्दल मला आदर असावा, कुठलं नाम घेतो याच्याविषयी आपल्याला जायचं काय कारण आहे. तर ही हा जो संदेश आहे तो त्यातून मिळावा म्हणून सामुदायिक उपासनेमध्ये गुंतवणूक जातो. व्यक्तिगत उपासनेमध्ये वर जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की एकच नाम घेतल्यानं ते खोलवर जातं, मोडतं, हे अत्यंत खरं आहे. खोलवर जातं, मोडतं, तादात्म्य होतो आपण आणि त्याच ठिकाणी जाऊन पोहोचतो. गाभाऱ्याचं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण कुठलं दार उघडा आहे आणि कुठल्या दारातून आपण आत आलो हे जसं करू नये. देवाकडे पोचलो की नाही महत्वाचं आहे. कुठल्याही दारातून आत आलो तशी देवाची भेट तसं नामाचं आहे. तर ती आपली मनाची भूमिका तशी तेवढी विशाल असावी, निदान सहिष्णू तरी असावी. तर यासाठी आपण 21 वर्षापासून मी एका देवतेचं नाम घेतो, त्याला अनुसरून वाचन चिंतन करतो. काही काळानंतर खूप आनंद होतो, समाधान वाटतं, पण त्यानंतर मला दुसऱ्या देवतेचं नाम घ्यावं असं वाटतं आणि पुन्हा नवीन नाम पहिल्याच इतक्या उत्साह मिळतो, वाचन चिंतन करतो, पुन्हा अतिशय समाधान वाटतं आणि काही दिवसानंतर नवीन नाम किंवा मंत्र त्याच्यामध्ये वाचन करतो किंवा ध्यान करतो. पण एकच एक नाम घेतलं आहे, काही हरकत नाही, आपण आनंदात आहात हे महत्वाचं आहे. हे जे जे काय काय आपण केलं त्या प्रत्येकाचा शेवटी आपण गेलेला पॉज असा आहे की मी 21 वर्ष एखाद्या देवतेचं, त्यामध्ये समजा एक 5 वर्ष घेतली, 5 वर्षांनी समजा एखाद्या देवतेचं नाम 5 वर्ष घेतलं, त्याचं वाचन चिंतन केलं, त्यात खूप आनंद झाला. त्यानंतर असं वाटलं की दुसरं एक नाम घ्यावं, त्यांनीही आनंद झाला, त्याचं चिंतन झालं, त्याचं समाधान झालं, पण असं वाटलं की तिसरं नाम घ्यावं. उत्तमच आहे. आपण मंदिराला जातो तिथे तोच आनंद असतो, देवघरात तो नावाचा तोच आनंद असतो, सगळीकडे तोच आनंद आहे. आपल्याला तो अशा पद्धतीनं समजा मनाची ठेवण असेल आणि तो घ्यावा असं वाटत असेल तर हरकत नाही. आपलं मुक्कामाचं नाम अजून यायचंय असं त्याला यात्रेत कुठल्याही ठिकाणी यात्रेमध्ये देव कमी असतो. काशीला तोच तितकाच श्रेष्ठ आहे, रामेश्वरला तितकाच श्रेष्ठ आहे. कुठे कमी आहे, कुठे कमी नाही. फक्त मला जोपर्यंत जाण्याची गरज वाटते तोपर्यंत आपण जात असावं. आणि काही काळानंतर नामच इतकं होतं, त्यांनी माझ्या प्रश्नात म्हटलेलं तसं की ते ज्या वेळेला होतं आपण त्यातल्या बदलाची चिंता करायचं काय कारण नाही. कारण का आपण नामात आहात, नाम समर्थ आहे. मी कधी समर्थ असेल, माझी बुद्धी तुझा हवी, मला आजच्या बुद्धी उद्या दुसरे गावच वाटेल. नाव आहे ना, त्याचं सामर्थ्य आहे की ते तुम्हाला खरोखर त्याच्या कुठल्या ठेवील नसेल तर तुमच्या मुकामाला तुला दाखल करेलच करेल. ते जिथे शेवटी असं केलं वाटतं की आता काही बदल करायची गरज नाही, तिथे आपलं नाव आपल्याला सापडलं समजायला हरकत नाही आणि काही बदल पुन्हा आयुष्यात होणार पण नाही. करायचं ठरवलं तरी होत नाही, दुसरं नाव उच्चारावं तरी माणसाकडनं येत नाही, असं होतं. आणि त्यावेळी याच्याबद्दल आपण निराश होण्यासारखं मला तरी काही दिसत नाही. फक्त एक होतं की आपण त्यावेळी हे करत होतो, आता हे करतो. तर सांगू का, याबद्दल गुरुदेवांनी फार चांगले सांगितले आहे. गुरुदेवांनी गुरुदेवांनी सांगितलेलं आहे, गुरुदेव रामांनी सांगितलेलं आहे किंवा बाबांचं चरित्र आपण वाचलेलं असेल तर काही काळ त्यांनी काही नामाचा जप केलेला आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. नंतर दुसऱ्या नामाचा जप केलेला आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. तिसऱ्या सिद्धगुरूंनी ज्याला नाम दिलेलं आहे त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि स्वतंत्र पुन्हा नाम एक नवीन सिद्ध झालेला आहे. आता हा प्रवास कसा होणार आहे पहा. त्याच्यामध्ये सर्व नामाचे अनुभव आहे, वेगवेगळे नाम आहे. हरी मंत्राचा जप आहे, दुसऱ्या मंत्राचा जप आहे, सगळे जप आहे. आणि तरी सुद्धा त्यांच्या प्रगतीत काही त्यामुळे अडचण आली. प्रश्न मी करतो ते मनापासून करतो की नाही, त्याच्यात मला आनंद मिळतो की नाही हे महत्वाचं आहे. तर ते आपल्याला मिळते ना, मग आपण चाललेलो नाम आपल्याला थांबून देणारच नाही. तुम्ही जरी थांबतो म्हटलं तरी नाम घेतलेल्या माणसाला त्याची प्रगती थांबवता येणं त्याच्या हातात नाही, नावाच्या हातात आहे. त्यामुळे ते त्याची प्रगती घडून आणणार. त्यामुळे ते असं त्यांना असायला काहीच हरकत नाही. मी असं म्हणतो गुरुदेवांच्या उत्तराचं राहिलं विशेष, नामाला नामे होतात. ते फार चांगला शब्द तरी वापरला, नामाला नामे होतात. तर नामाला नाम झालं पाहिजे. दुसऱ्याला नाम देण्याचा अधिकार केव्हा येतो, जेव्हा पहिल्या नामातून दुसरं नाम उद्भवतं तेव्हा येतो असं म्हणतात. त्यांचे शब्द आहे ते.
एक नाम इतकं पातळीला पोचतं. आज इथे हरिराम विठ्ठलाय नमः जे आहे याच्या आधीच्या नामांची साधना एवढी झालेली आहे की त्यातून हे आता प्रकट झालेले नाम आता दुसऱ्यांना घेतात किंवा ते त्यांचा सिद्धमंत्र म्हणून म्हणतात. तर गुरुदेवांच्या पंथांचं सारखे असेल त्याचं वाचन केलं असेल तर त्यांना माहिती असेल की नामाला नाम असं ते म्हणायचे. आणि ह्यात तर देवतेचाच प्रश्न आहे, त्यामध्ये धर्मांच्या पलीकडच्या नामांचा उल्लेख केला आहे. देवाला म्हणायचं नुसतंच हे नव्हे तर ह्याच्या पलीकडे अनेक धर्मातली नामं सुद्धा त्यांच्यासमोर आहेत. आणि आपण वाचला असेल तर याच्यावर एक मोठा संशोधनाचा ग्रंथ आहे डिव्हाइन नेम इन इंडियन ट्रॅडिशन म्हणून. तर तो आपण अवश्य या बाबतीत वाचा असं विनंती असेल. हे सर्व धर्मामध्ये नाम या साधनाचं महात्म्य काय सांगितलेलं आहे आणि त्याचे अनुभव कशा पद्धतीने येतात त्याचा एक तौलनिक अभ्यास त्यामध्ये आहे डिव्हाइन नेम इन इंडियन ट्रॅडिशन. त्यामुळे नवीन नाम उत्साहाने आपण घेतो आहोत, मनःपूर्वक घेतो आहोत, त्याचा आनंद होतो आहे. तर यात काळजी करण्यासारखं काय नाही. तेच नाम आता असं आहे इथे या संदर्भात विचारलं नाहीये, पण एका बरोबर दुसऱ्याकडे वेळ जो लावला एका नामाकडून दुसऱ्या नामाकडे जायला असं सुद्धा होतं. एका गुरुकडून निसर्गदत्तांचं आपल्याला बोललं असेल वाय नॉट चेंज गुरुज असं ते म्हटले. कोणत्या अर्थाने म्हणले असेल ते लक्षात घेऊन ठेवा मात्र वाय नॉट चेंज गुरुज. गुरु तत्वाने कधीच बदलत नाही, गुरु फक्त आकाराने बदलतो. कदाचित ते महाराज असतील, कदाचित बाबा असतील, कदाचित आणखी म्हणे असेल, ते फक्त भाव बदललेला आहे यापेक्षा काही नाही. जसं ते म्हणायचे की चालत जाणारा मनुष्य आहे, त्याचा प्रवास होतो आहे, तर त्याला सोबत करायला आलेला मनुष्य त्याच्या हातीपर्यंत आपल्याकडे जे कलेक्टर्स येतात की नाही त्यांच्या गाड्या घेऊन मोठ्या आपल्या हातीपर्यंत जातो. तिथून सांगतात की आता काय आणलं पाहिजे, तिथून पुढे त्यांची प्रगती नाही करायला, तिथून पुढे ते त्यांच्या हातीपर्यंत घेऊन पोहोचवतात, तिथून पुढे दुसरे पोहोचवतात. असं पण पदार्थ होतं. नावाबद्दल तर काय बोलायचं काम ते गुरूंच्याबद्दलही हे सांगितलं आहे, नामाबद्दलही सांगितलेलं आहे. यामध्ये कुठेही गोंधळ किंवा गडबड किंवा अतार्किकता नाही, व्यवस्थित सुद्धा आहे की त्याच्या पुढच्या प्रगतीसाठी समोरची लक्षणे. अनेकदा स्वतःकडे जे दत्तपंथात किंवा त्यांना कल्पना असेल ती मुद्दाम त्याला सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांचा अनुग्रहासाठी हटवून बसलेली वाटच आहे. पण त्याला काही सांगितले तू म्हणजे त्यांचा पण शिष्य म्हणा, त्यांचे दुसरे प्राध्यायी म्हणा, गुरु म्हणा, तर त्यांच्याकडे जा, तो तुम्हाला महाराजांसारख्या माणसांना आपल्याला माहितीच आहे की त्यांना सुद्धा ज्या प्रभूंचं बोल सगळ्यांना म्हटलं दुसरं ते गेले, त्यांच्या तुझं काम दुसरीकडे आहे. म्हणजे अशा तऱ्हेचं त्याचं अंतिम काम करणारा कोण व्यक्ती असेल तिथपर्यंत नेण्याचं काम वाटेतले गुरु करत असतात. 100व्या पावलाला आपण त्याला पोचतो, गावाला पोचतो. मागची 99 पावलं चुकीची होती किंवा 99 पावलं गरजेची नव्हती असं समजता येईल का? ती 99 चालतो म्हणून 100वा चालतो. तसं आहे, तसंही नावाच्या बाबतीत आहे. यामध्ये त्याच्या संबंधी आणखी एक प्रश्न आहे. जग श्वासावर म्हणजे अंतरमाळेवर करायची खूप वर्षांची सवय आहे आणि श्वासोच्छ्वास खूप दीर्घ असला तर संख्येच्या हिशेबात जग 7-8 तास बसावं तरी सुद्धा खूप कमी होतं. 7-8 बसलं तरी सुद्धा जग कमी होतो संख्येच्या दृष्टीने. त्यामुळे संख्ये वेळेचं उद्दिष्ट ठेवणं भाग पडतं. याविषयी आपल्याला काय वाटतं? आत्ताच्या पुस्तकामध्ये त्याचा उलगडा केलेला आहे की संख्या आणि वेळ या दोन्ही गोष्टी समान आहेत. वेळेने 1 तास जमाला बसलं काय आणि दुसरा एखाद्याचा मंत्र त्या काळात 3000 होत असला काय. राम मंत्राच्या बाबतीत 3000 तारा असं झालं. त्यांनी किती मोजलं ते काय माहिती नाही. 3000 धरायला हरकत नाही त्यांना, कारण स्टँडर्ड त्यांच्या दृष्टीनं राम मंत्र 3000 होतो. आता कोणाचा 5000 होतो, कोणाचा 6000 होईल, एखादा जन्म घेत असेल. आता या पुन्हा मंत्रांच्या अक्षराप्रमाणे होईल. ओंकाराचा नुसता असेल तर किती होईल, 10-15,000 होईल, 12,000 होईल, असं पण होऊ शकेल. म्हणून 1 तास नामस्मरण हा होत आहे. त्यामुळे ज्यांना संख्येचं बंधन पाहिजे ते वेळेचं पाहावं, म्हणजे दोन्ही मिळून एकाच ठिकाणी जाणारे असते. कारण शेवटी उपासनेचा काळ महत्वाचा आहे. त्यामध्ये आपण संख्या किती केली याच्यापेक्षा सुद्धा उपासनेत आहे की नाही हे महत्वाचं आहे. त्यामुळे ते सारखंच आहे. आणि अंतर्माळेवर जर होत असेल आणि तो सातत्याने होत असेल, संख्येचा आग्रह कशासाठी की अगदीच काही नसतं तर तिथे काहीतरी आधार असावा म्हणून संख्या आधाराला धरते. थोडंसं धागा धरून ठेवला चिकटून आहे ना एवढं राहावं, त्याला आहे का धरून
म्हणून केवळ संख्या सांगितली. बाकी संख्येचा फार पुढे काही उपयोग होणार आहे असं नाहीये. पण एवढं आहे की एकदम काही आपल्याला येण्याचं काढणार नाही, पण गोष्ट नाही आहे. थोडे आपल्याला पाठी घेऊन घ्यावा लागतं. तसं हे संख्येचं नाव आहे. आणखी ज्याला ते मग होता तर संघर्ष नसावं किंवा श्वासोत्सव घेणारे लोक आहेत किंवा अंतर्माळ म्हणजे त्याप्रमाणे अंतर्गत जप करण्याची सवय असते, तर श्वासोच्छ्वास दीर्घ असला तर खूप सावकाश होईल श्वासोच्छ्वास, हेच आहे. पण याच्यामुळे आपल्या उपासनेच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने आपलं काही फरक पडत नाही. प्रगती तेवढीच असते. उलटी माळेचंही बंधन नसलं तर उत्तमच आहे. शेवटी जिथं नाम सोडावं लागतं तिथं माळ सोडणं तर काय नाही. महाराज म्हणले शेवटी नाम सुद्धा सोडावे लागते असं महाराजांनी म्हटलंय. तर तिथं त्याच्यापुढे आहे, त्यामुळे याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही. तर ते ठीकच आहे. प्रपंचात अनेक वेळा अपराधीपणाची भावना म्हणून मुख्यतः ती उपासनेशी निगडीत असते. म्हणजे न केलेल्या उपासनेशी निगडीत अशी अपराधीपणाची भावना येते. त्याला काय करावं काय करू नये. उपासना होत नाही म्हणून जर एखाद्याला अपराधीपणा वाटत असेल तर तो श्रेष्ठ आहे. पहिली गोष्ट हे चांगलं आहे की माझ्या अजून उपासना होत नाही असं त्यांना वाटतंय. त्याच्याही खरी खूप लोक आहे. तरी तर सावधानता त्याच्याही खरी खूप आहे. त्याच्या पुढे आहे की त्यांना प्रपंचामुळे या काय व्यापामुळे म्हणा की अपराधीपणाची भावना प्रपंचात राहते की आपल्याकडून व्हायचं तेवढं साधन होत नाही. तर या दोन गोष्टी काय करावं काय करू नये. तर काय करावं म्हणजे बरोबर दोन्ही बाजू बरोबर विचारले. काय करावं तर सरळ उत्तर आहे उपासना वाढवली पाहिजे. होत नाहीये हे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. आता प्रपंचाचं आपल्या उपासनेशी असलेलं प्रमाण हा थोडासा चिंतेचा विषय असला पाहिजे. त्यात कुठे आपल्याला शक्यता आहे का, कुठे असे गॅप्स राहत आहेत का. माझे मी बोलत होतो उत्तम क्रिकेटरचं ते लक्षण असतं बरोबर क्षेत्ररक्षणचं पहिल्यांदा अंदाज घेतो. वर बॅट घेऊन सुरुवात करत नाही. कोण कुठे उभा आहे कसा उभा आहे तो बघतो. आणि मग गॅप कुठे आहे. सी.के. नायडूंचं सांगा ना आपल्याला आठवणीमध्ये. नायडूंच्या काळामध्ये त्यांची कशी तयारी करून घेतली त्या गच्चीवर कुंड्या ठेवल्या आपल्याला माहिती असेल. सी.के. नायडूंची आठवणी आहे. त्याच्यामध्ये खेळाडू म्हणून कसं तयार केलं त्यांना. तर गच्चीवर ते सांगतील त्या ठिकाणी कुंडी त्यांना वाटेल तिथे ती कुंडी ठेवणार आणि त्याची जी सांगतील ती कुंडी पडायची अशी बोला त्या ठिकाणीच बॉल पाहिजे आणि कुंडी फुटली पाहिजे कुठेही ठेवली. इतकी त्याची तयारी झालेली आहे. त्याला ते क्षेत्ररक्षण कसंही लावलं असलं तरी तो चोकार मारणार हे जे उदाहरण आहे. तसंच आपल्या प्रपंचाचे आणि उपासनेची सांगड आहे असं मला वाटतं की त्यात सुद्धा कुठेतरी गॅप असतात. तेव्हा हुडकून काय करावं याविषयी सांगतो. त्या आपण व्यवस्थित पूर्णपणे हुडकले आहेत का हा म्हणावा. याच्या जागा खूप असतात. मी म्हणतो अगदी बाकीचं राहू दे. प्रवास मनुष्य 2-2 तास 4-4 तास करतो बिनजपाचा. बिन तिकिटाचं नाही बिन तिकिटाचं नाही. तिकिटाची काढून करावा. पण जपसहित करायला काय अशी ही जागा मोकळी आहे. अशी किती जागा असू शकते. प्रवास माणसाला अनेक माणसाला फिरतीची नोकरी असतात हे असतं 3-3 तास 5-5 तास काही काही ठिकाणी रोज 1 तास असं ठराविक काही शेड्यूल असतं. पण ते त्यांची गॅप आहे ती दिली परमेश्वराने. नाहीतरी त्याला त्या गाड्या बघायचे हे बघायचं त्याच्यावर काहीतरी विचार मग कुठलं तरी निघताना काय आठवणार जिथे जाणार आहे तिथलं काहीतरी आठवणार ते गेल्यानंतर आहेच त्या आठवणायला ते काय सुधरत नाही. मग त्याचा विचार कसा मिळावा त्याला वाटेल आपण शांत बोलून जपात असावं. एक जागा आहे तुम्हाला एक मध्ये मोकळी जागा आहे. तर ती जागा आपल्याला जर वाटत तर अपराधीपणाची भावना कमी होईल. काहीच होत नाही. आपल्याला जवळ बसायला बरं जवळ कल्पना आपल्या आशा असतात की त्या आवड केल्या आपल्याला देवाचं म्हणून असलं पाहिजे. सगळं ते अशा पद्धतीनं ते पाठावर वगैरे माळ डबीत वगैरे यात मी सगळं आता उल्लेख केलेली ते आपल्याला. तर माळ डबीत ठेवली पाहिजे. माळ डबीत ठेवली नसते एवढं लक्षात ठेवलं तर डबीत ठेवण्यासाठी नाही एवढं जर लक्षात असेल तर आवश्यक डबीत ठेवायला मी जप करू का नको मग ती वेगळी जपाची ठेवावी काय ती वेगळी ठेवावी आणखी काय काय होता काय आपल्याला नाम घेण्याची संबंध आहे. श्वासाचा किती प्रकाराने विचार आपण करतो मला कुठल्याही प्रकाराने विचार करते. आपण म्हणतो की बात चालू आहे ना हे खरं माझं लक्षण की चालू आहे ना. मग प्रवासात असेल ती जागा मिळते आणि गृहिणीनं स्वयंपाक करत असतात तर ठीक आहे स्तोत्र वगैरे म्हणतात काही वेळेला त्यावेळेला
म्हणजे त्यावेळेस उरकून जात असं अंगणची वेळ नाही का आपली पैसे स्तोत्र वगैरे होऊन जातात. तर काय हरकत नाही वेळ मिळायचं आपल्याला, तर न म्हणण्यापेक्षा म्हणणं चांगलं. त्यामुळे तसं काही स्वयंपाकाचा कामयाब मिळतो याबाबतीत वापरला चालेल, नाही असं नाही. पण त्याच्याबरोबर थोडं नामाचं विचारायचं काय की मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि ती इतकं म्हणजे काम करायला झालेलं असतं. त्याच्या आधी नवीन लग्न झाले, पूर्वी काही केलंच नाहीये आणि नंतर आता सुरुवात करणार शिकायला वगैरे असं जर कोणी असेल तर त्याचं ठीक आहे. किंवा पाहुणे येणार आणि विशेषतः सासरकडची मंडळी येणार असतील तर जरा थोडा काळजीपूर्वक स्वयंपाक करावा, त्याला लक्ष ठेवावं लागतं वगैरे असं. तर तसं काय असलं तर गोष्टी वेगळी. पण एकीचा नेहमीचा स्वयंपाक आहे, एक साधारणपणे 1-2 तास मनुष्य त्या कामात राहतो. तर त्यांनी पहिलं काय ते गॅस लावला आणि त्याच्यावर काहीतरी भांडं ठेवलं. तर सांगायचं त्याला चांगला स्वयंपाक करतो, आधी भांडं ठेवतो मग गॅस लावतो. मला काय कळत नाही आता विषय काही दिवसाची सुरुवात आहे आधी गॅस लावते, मग इकडे तिकडे जायचं मग ते पाण्याला ठेवतो तोपर्यंत गॅस केला आहे. तर तर समजा आपल्याकडे गॅस तर ज्या क्षणी आपण तो गॅस स्वयंपाकाला सुरुवात करणार, गॅस पेटून असो नाही तर ते पातेले ठेवून असो, तर ती जी करणार तिथेच समजा त्याला की जेवण म्हटलं आपण मनातल्या मनात म्हणजे त्याला नाही तर काहीतरी सूचना देण्यासाठी वगैरे नाही. तर असं आपण म्हटलं आणि समजा त्या पासवर बघू तर किती काय टिकतो तेव्हा आपल्यापर्यंत टिकतोय का, तिथे मध्ये काही पौर्णिमा एवढे झाली तिथे जातो वगैरे असं काय होतं का, किंवा कुठे काय काय शिकायचं आपल्याला यांना प्रपंचात ते मिळत नाही, साधन होत नाही म्हणूनही अडचण त्याबद्दल सांगतो. अडचण अशी नसली तर काही प्रश्न नाही, उपाधी लावलेली असतात त्यांना ती पण एक गॅप असतो. हे सांगितलं असं अंघोळीनंतर घरी आता अंघोळीला वेळ झाला आणि ऑफिस वगैरे वेळ कमी राहिला म्हणजे गेलंच की असतं त्यापेक्षा उठल्यावर करेल एवढं वाटलेलं असलं तर उठल्यानंतर बसल्याच्या आवाजापासून मगच कामाला लागलं, काही वेळ नाही. नावाच्या बाबतीत उपाधी नाही उपाधी नाही त्याने एवढं कंटेस्ट करून ते शब्द सांगतायत की आता त्याला नाहीये तरी तुम्ही लावू नका. तर ते ह्यासाठीच सांगतात की ते आपली भावना कमी व्हावी आणि आपल्याकडून जास्तीत जास्त साधन व्हावं. तर ह्याच्यासाठी काय काय करावं, तर ह्या सगळ्या अशा मोकळ्या जागा अशा खूप जागा आहेत. ठीक आहे, मला मान्य आहे की अगदी स्वयंपाक करत असताना किंवा प्रवास करत असताना घेतलेल्या नामाला कदाचित त्या दर्जा कमी असेल वगैरे वगैरे गुणात्मक वगैरे ते काय काय लोक म्हणतात मला काय ते काय कळत नाही, मला फक्त संख्या किंवा तासकर. पण त्या सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा मी भगवंताच्या नामात आहे ना, गडबड झाली स्वयंपाकाला कमी वेळ असला तर साधं चालतं ना आपल्याला, पण जेवतो ना उपाशी नाही. मग नामाच्या बाबतीतच एवढं परीक्षण नाम घेतो ना काम तर घरीच असतं ते लक्ष नसतं एकाच वेळेला आणि दुसरा कोणीतरी बाजूला असला त्याबरोबर आलेला आणि जेवढा आल्याच जोडला आणि जेव्हा बसले थोड्या वेळा जेवण समजत आपण उठतो पोट भरलं तर आपल्याला कळत पण नाही पण तरी म्हणतो. मग नाम कधी घेतो तरी त्याचं नाम ते घेतलंच. त्यामुळे अशा जागा आहेत कुठेतरी त्या आपण जागा ओळखल्या तर ही भावना आपल्या मनाची कमी राहणार नाही असं वाटतं. काय करू नये, समजा हे सगळं काम केलं असेल तर मात्र काय करू नये ते सांगतो की अशी भावना वाढवू नये. काय करू नये तर असं काहीतरी अपराधीपणाची भावना होते आपल्या हातून साधन होत नाही म्हणजे आता काय अपेक्षित असतं मुख्यतः उपासनेची निगडीत आहे म्हणजे न झालेली आहे. तर न झालेल्या उपासनेची निगडीत कशी असेल आणि आपल्याला वेळ आहे आपण ते सगळ्या जागा ओळखल्या प्रयत्न केला हा ठीक आहे. माझं जे 10 वाजेवर जाऊ शकत नाही अशी माझी परिस्थिती आहे आणि त्यांना नोकरीत स्क्विझिंग आहे अशाच्या मी एकच शब्द वापरू शकतो दुसरा शब्दच नाही माझ्याकडे काही चांगला आणखी वापरता येत नाही. तर स्क्वीज होतो मनुष्य अक्षरशः 12 तास 14 तास कुठे कामगार काय ते 8 तासाची काय झालं काय मार्गणे भाऊ का पैशाचं काय मोठा झालाय हा. तर 12 तास 14 तास मनुष्य आला तर काय करेल केव्हा लागून येईल तो म्हणजे ते समजू शकतं ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्या स्वाधीनचं जे असेल त्याबद्दल तरी बोलू. तर असं जर समजा असेल तर आपल्या मनाची तळमळ आहे ती सुद्धा उपासना असते हे लक्षात ठेवा. आपल्या मनात ती व्हावी म्हणून जी तळमळ आहे ती व्हावं पण मला नाही करता येत नाही मला नाही म्हणून स्वतः शक्य नाही काय कुठलीही विचार आहे ठीक आहे एक प्रवासाचा होता तो तासभर केला पण त्याच्या व्यतिरिक्त मला कुठेही 5 मिनिटं सुद्धा बसता येत नाही असे माझ्या मागे थांबायचं. कारण की आता काही वेळेला असं असतं आता मोठे असतात हे असतं सांभाळणारे माणसं असतात मोठे प्रपंच असतात तिथे कर्तव्य असतात ती कर्तव्य जेवढी असतात की म्हणजे 5 ला सुरुवात करतो तो रात्री 10 ला जाता काय करेल तो म्हणजे असं पण असू शकतं अशा काही परिस्थिती असतात. मग अशा वेळेला एवढं तरी आपण ज्या एवढं तरी वातावरणामध्ये की जी जागा आहे ती मी जर एकदा घेतलेली आहे त्यातली बरोबर पकडलेली आहे आणि त्यावेळेस मी जप करतोय तो 5 मिनिट असेल
असा मनुष्य नाही ज्याला 5 मिनिटं किंवा 1 मिनिट सुद्धा नामासाठी वेळ नाही, असं मला तरी कोणी अजून आढळलं नाही. आपल्याला कोणी असं तर मला सांगितलं तरी चालेल. मी त्यांचा एक दिनक्रम म्हणजे एक जिज्ञासा म्हणून समजून घेईन की त्याला 1 मिनिट, हा मी फार दिवसात 1 मिनिट फक्त ज्याला वेळ नाही नामासाठी 1 मिनिट, तर 1 मिनिट सुद्धा 1 तास किंवा 10 तास उपासनेचं एवढं क्वालिटीचं असू शकतं. त्यामुळे आपण तसं निराशा बाळगू नये, एवढंच मला म्हणजे काय करू नये, निराशा बाळगू नये. जर आपण हे केलं असेल तर, आणि जर केलं नसेल तर मात्र करावं आहे, मग ही निराशेचा प्रश्न आहे. या दोन्ही मार्गाने याविषयी विचार करता येतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये फरक काय? गंभीर मुद्द्याला आपण केला आहे, काय हरकत नाही. पहिल्यांदा हे समजून घेऊ की आपली अशी कल्पना आहे की ही विरोधी शब्द आहेत. या आघाती आणि विरोधी असे 2 प्रकारचे शब्द असतात. आपण जसे म्हणजे श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असं म्हणतात, एक काही अंधश्रद्धा असेल तर श्रद्धा असेल असं मिळत नाही. मुळात श्रद्धा आणि अश्रद्धा असं देव आहे. श्रद्धेच्या विरोधात काय तर अश्रद्धा. अश्रद्धा आहे का हा प्रश्न आहे. काय श्रद्धा नाही, श्रद्धा आहे फक्त ती अंधश्रद्धा आहे. म्हणजे आता श्रद्ध माणसात ते प्रकार आहे. ह्या दिसून की 2 गोष्टी स्वतंत्र आहेत. अश्रद्धच मनुष्य प्रश्नचित नाही काही. अश्रद्ध इथे नाही प्रश्न आहे. म्हणजे श्रद्धेच्या विरोधात अंधश्रद्धा आहे, तो अश्रद्धा आणि अंधश्रद्धा ते एक नाही, ते वेगळेच आहे, स्वतंत्र नाही. त्यामुळे अश्रद्ध बाजूला काढून राहिले सश्रद्धच माणसासाठी. फक्त सश्रद्धामध्ये काही अंधश्रद्धामध्ये आहे असं वाटतं. तर त्यांचं फक्त आता प्रकारांचं बघायचं आहे. सश्रद्धच माणसं आहे, काही आहे असं. श्रद्धा याचा अर्थ काय मुळामध्ये की पूर्णत्व जगामध्ये आहे आणि तिथेपर्यंत मी जाऊ शकतो असं ज्याला वाटतं त्याला श्रद्धा. जे वाटतं त्याला पूर्णत्व जगामध्ये आहे काही, आणि तिथेपर्यंत त्याचा मला संबंध आहे आणि तिथेपर्यंत मी जाऊ शकतो, ही श्रद्धा. एखाद्या व्यक्तीवर, गुरुवर, देवतेवर, कशावर काय अगदी निर्भर काय ते पुढचे प्रकार आहेत. फक्त मुळात काहीतरी पूर्णत्व आहे, तर तिथे आपला श्रद्धेचा प्रश्न आहे. आता ती पूर्णत्व सत्याच्या रूपाने काही म्हणतात. श्रद्धा शब्दामध्ये ह्याचा अर्थ मुळामध्ये सत्य असा आहे, सत्यावरच आपला विश्वास म्हणजे श्रद्धा आहे. तर सत्य काहीतरी आहे का, त्याच्यावर त्याची श्रद्धा आहे, त्याच्यावर त्याचा विश्वास आहे साऱ्या भाषेमध्ये, म्हणून त्याला सश्रद्धा म्हणता येईल. आता हे श्रद्धेमध्ये हे आंधळेपण कुठे आलं? एवढं श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे 2 प्रकार आहेत. काय बरोबर आहे. अंध म्हटल्यावर त्याच्याबरोबर डोळस हा विरोधी शब्द असू शकतो त्याच्यात, की काही डोळस आहे आणि काही अंध आहे. कुठलाच विचार केलेला नाही आणि ते मानत आहे असं आहे. आता ते जर खरोखर म्हणजे बालकाचं एक चित्त असतं, ते चित्त त्याच्याकडे असेल, आपल्याला कल्पना आहे त्याची, निरागसता असते. निरागसतेने जर समजा तो कुठलाही विचार करीत नाही, त्याची श्रद्धा आहे, तर तो अंधश्रद्धेत मोडत नाही. बालकाची निरागसता त्याच्याकडे माझे गुरुकर ती विनंती कर, त्याला बाकीचं काय माहीत नाही, किती कठीण आहे, ते काय आहे, ते मला म्हणाल का नाही, होणार का नाही, काही तर बाकी काय माहिती महाराज आहे. अंधश्रद्धा नाही, कारण बालकाची निरागसता त्याच्याकडे आहे, त्यामुळे तो आहे. आता तो चालू करतो, त्याला काय महाराज नाही तर नाही. आता महाराज कार्याचं काम बरोबर माझ्या दृष्टीने त्याला राम म्हणतो, राम म्हणतो. आता जो थोडासा हा अंधश्रद्धा नाही, तो विचारतो राम म्हणजे काय, आता तिचं काय पण तो संकेत आहे, राम ही खात्री आवश्यक आहे. पण त्याच्याकडे ही निरागसता नाही काही काय, अशी निरागसता असं कठीण आहे समजलं. खूप कमी लोकांकडे काय इतकी निरागस लोक असणं, आणि त्यांनी काही विचार न करता सुद्धा चालेल तेव्हा अंधश्रद्धेमध्ये सुद्धा पुन्हा फरक आहे की निरागसतेने एखादी गोष्ट मानणारे जे आहेत ना, ते व्याख्येप्रमाणे अंधश्रद्धच म्हटली पाहिजे. कारण त्यांनी काही त्याची व्हेरिफिकेशन केलेली आहे. महाराज कुठे आहे, आता त्यांचा पुरावा काय, मग ते करतात का नाही, आतापर्यंत किती केसेस त्यांनी केल्या, किती केल्या तर आता समजा एखाद्याने जर करायचं ठरवलं तर हे योग्य आहे. हे सुद्धा त्याचं काय चूक आहे म्हणता येणार बरोबर आहे. कारण बुद्धीचा म्हणजे डोळसता याच्यामध्ये बुद्धीचा वापर करा वापरताना अतिशय आहे. पण बुद्धीचा वापरता आणि ती माणसाला प्रकाश तेवढंच साधन आहे आपल्याकडे ना, विवेक आहे, बुद्धी आहे, हे ते सगळं आहे, हे तिथे प्रकाशाची बॅटरी आहे, दुसरं काय आहे त्याच्यात.
तर त्यामुळे त्यांनी त्याचा अवश्य वापर करावा, हे बरोबर आहे. आणि मग त्या अंधश्रद्धेचा प्रश्न येणार. त्या अंधश्रद्धेमध्ये कशाचाच उपलब्ध असलेल्याचा वापरही न करणे आणि निरागसताही नसणे म्हणजे अंधश्रद्धा असं म्हटलं आहे. थोडस आपण थोड्या कठीण विषयाकडे गेलो थोड्याशा तांत्रिक दृष्टीने आहे तो, पण तरी सुद्धा आज प्रश्न येतो. आता जिथे कशाला प्रमाण कशाला समजायचं, श्रद्धा कशाने ठेवायची, कशावरून ठेवायची, हा प्रश्न आहे. त्यामध्ये भक्तीची सुद्धा, भक्तीमध्ये सुद्धा त्याच्याविषयी विचार केलेला आहे आणि तो दोन्ही प्रकारचा आहे. काय झालं म्हणून श्रद्धा निर्माण झाली, आपली सर्वसाधारण श्रद्धा कशाने निर्माण होते, काहीतरी अनुभव येतो म्हणून सुद्धा, कुठला तरी अनुभवाशिवाय श्रद्धा नाही. तर जो विचार येऊ शकायचा त्याचा प्रश्न त्याला सांगितलं महाराज म्हणजे देव की तो देव, त्याची कल्पना काय म्हणजे महाराज म्हणजे होत बस असं आहे, ती सोडून घेऊ क्षणभर. तिथेही काय अभ्यासाचा प्रश्न नाही. प्रश्न आता खाली त्याच्या खाली आहे की विवेक आहे, काय बुद्धी आहे, काय काय आहे, तिचा वापर आपण करणार. तर त्याचं साधन काय, तर त्याचं साधन हे केवळ अनुभव एवढंच आहे. बरोबर, अनुभव आल्याशिवाय ती गोष्ट आपण मानणार कशी, तिचा काहीच अनुभव नाही, ती गोष्ट मानायची कशी, कुठल्या तरी प्रकारचा अनुभव आला पाहिजे. मग ह्या अनुभवांची परमार्थामध्ये चिकित्सा केलेली आहे आधीच. या सगळ्याचा विचार आधीच केला गेलेला आहे की यातली अंधश्रद्धा कुठली आणि श्रद्धा कुठली, याचा भेद त्याच्यात केलेला आहे. श्रद्धेमध्ये सगळं आहे, तरी सुद्धा अगदी आंधळी आहे. ती आंधळी कोणत्या अर्थाने आहे, तर अंधमध्ये जी केवळ इंद्रियाधार आहे, जी केवळ स्वार्थापोटी आहे. अनुभवाचे प्रकार कुठले, तर स्वार्थापोटी इंद्रियांच्या आधाराने घेतले जाणारे अनुभव हे आधार म्हणून परमेश्वराचा किंवा अस्तित्वाचा मानणं अंतिम म्हणजे अंधश्रद्धा आहे. तो त्याचा अंतिम अनुभव नाही, अंतिम अनुभव नाही त्याचा, तो अनुभव आहे हे मान्य. कारण जी गोष्ट निर्मूळ आहे ती समोराचा प्रत्यय करू शकतो, कारण ती निर्मूळ आहे, तिची सत्ता त्याच्यापुढे आहे. मग प्रपंचाचा अनुभव घेणार नाही का, द्या गुरुंनी सांगितलं आणि माझं काम झालं असं घ्यायला म्हणा, तो त्यांनी सांगितलं तुमचं काम झालं बरोबर आहे, पण तुमचं काम झालं म्हणजे शेवटी काम झालं, हा अनुभव आला, तुमचं काम मोठं झालं, पैशाचं झालं, कोर्टात खटला आपल्या तुम्हाला का निर्माण झाला, काय झालं, काय झालं, काय कोणत्या प्रकारचा अनुभव आहे, तर तो शेवटी माझा इंद्रियांच्या आधाराने असलेला अनुभव आहे. माझ्या स्वार्थाच्या संबंधात काहीतरी गोष्ट पुरी झाली म्हणून आलेला अनुभव आहे. पण हा प्राथमिक स्वरूपाचा अनुभव आहे, याचं त्याला भान आहे, तो अंधश्रद्धा नाही. हा प्राथमिक स्वरूपाचा अनुभव आहे. त्याच्या पलीकडे माझं चित्त समाधानात ठेवणं, मला नामाचं प्रेम लागणं, हा खरा त्यांचा अनुभव आहे. हे पर्यंत पोहोचला तो अंधश्रद्धा नाही. कारण त्यांनी त्याच्या पुढे पुन्हा विवेकाचा वापर केलेला आहे, बुद्धीचा वापर केला आहे. हा अनुभव मला मान्य आहे, यामुळे मला खरं वाटतं. कारण खरं वाटायला काहीतरी आधार नाही शेवटी. तो आधार कोणता अनुभवाचा, अनुभव कोणते इंद्रिय काय मी स्वार्थ समजा, तर त्याचाच अनुभव आहे. त्याच्याविषयी आणखी काय अनुभव मला येणार आहे, दुसऱ्याच्या घराचं कल्याण झालं, हा IQ वर मी विश्वास ठेवू शकतो, त्यातून मनुष्य वाटतो, हेही काय. पण तरी सुद्धा तेही शेवटी लौकिक कल्याण करण्याकडे असतं. तर त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा लौकिक कल्याण करतं, त्यामुळे आपली श्रद्धा निर्माण होते. मग ती अलौकिक किंवा पारलौकिक कल्याणाकडे कशी जाईल हा विचार. माझी परिस्थिती प्रतिकूल आहे, म्हणजे आपण मागे विश्वनाथ महाराजांच्या विषयी बोलत होतो, तर त्यांनी त्यांच्याकडे तयार झालेला मनुष्य आपण बाहेर बाकी आहे. तर त्यांनी असं म्हटलं की म्हटलं तुम्ही तुमच्या प्रपंचातल्या अडचणी वगैरे त्यांना कधी सांगितल्या, त्यांनी त्याच्यावर काय उपाय सांगितले तुम्हाला, असं काही सांगितलं नाही. ते म्हणजे काय प्रपंचात अडचणी करा, कुठे प्रपंचात काय अडचणी, काय दृष्टी वापरून परिस्थिती काय म्हणाली, तर काय मुलाचं लग्न झालं ते बोललेलं आहे, ती सून घेऊन गेलेली आहे, तुला आपल्या घरामध्ये गडसोड झाला काय काय आपल्या वर्षाच्या, असं सगळं झालेलं आहे. म्हणजे प्रपंचाची आम्ही ही बाजूची परिस्थिती पाहतो, राहायला घर म्हणावं तर एवढंच काही खोली आहे असं आहे, पण तरी सुद्धा ते म्हणजे ह्याच्यात काय असेल आनंद तिथे राहणार, हे सगळं असं आपलं आनंद आजही आहे आणि उद्या का आणि ते काय आहे हे आता अंधश्रद्धेत बोलेल का नाही, हे श्रद्धेतच बोलेल. कारण त्याच्या पलीकडच्या अनुभवाकडे ते गेले, त्यामुळे ते शक्य आहे. हा विषय एकदम चटकन निकाली काय त्यासारखं नाही, हे मला दिसत आहे, पण त्याच्या एवढ्या हातात पहिलं प्राथमिक ठेवून सांगतो. असं म्हणतात की काही प्रश्नांची उत्तरं नसतात, ते प्रश्न सोडून नये, त्याचा विचार करू नये. पण प्रपंच हाच एक मोठा प्रश्न आहे, त्याचं निश्चित उत्तर कधीच सापडत नाही आणि सोडूनही देता येत नाही. तेव्हा प्रपंचाच्या अशा प्रश्नावरच उत्तर न मिळाल्यामुळे अशी आपण म्हणतो, अशा परिस्थितीत काय करावं.
आणि मुळात असं लक्षात घ्यावं की प्रपंच हा एक प्रश्न नाही मुळात. प्रपंच हे आपण केलेल्या कर्मांचं उत्तर फक्त इंटेरियर रिलीजन आहे. त्याला थोडंसं द्या लढायची संधी दिली आहे की तू केलंस त्याचं उत्तर तुझ्या हातात ठेव. आता तू याचं काय करतोस ते मला सांग. तुला परत थोडीशी संधी दिली. विनोबाने या बाबतीत फार चांगलं सांगितलं की खुंट्याला आपल्याला माहिती असेल की जे शेतकरी असेल त्याला माहिती गुरं घेऊन जातात आणि ते खुंट्याला ते झाडाला दोरी बांधून ठेवतात आणि त्याला ते दावणी काय ते त्याचं दोरी असेल ते लावून कासरा लावून बांधून ठेवतात आणि आपल्या गावाला घेऊन जातात. दोरीच्या जी लांबी असते तिच्या लांबीमध्ये त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तर आता म्हटलं तर काय आहे आपल्या प्रपंचामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न ह्या दोरीच्या लांबीबद्दल तक्रार झालेला आहे. अजून जास्त असं कमी अजून म्हणू शकलो असं काय म्हणून प्रपंचाचा नाही तर प्रपंचाचा प्रश्न करायचं कारण नाही. म्हणणं कसं आहे की हे उत्तर व्यवस्थित लावून बघितलं पाहिजे आता. कारण हे जे कुठला मारले ज्याला ही दोरी लावली आहे आणि ह्याला सोडलाय काय प्रमाणात सोडलं तसं एक मनुष्य प्राणी म्हणून त्याला सोडलेलं आहे. तर तो कशावर ते ठरतं पूर्वजन्माची जी वासना शिल्लक राहील जी कर्मांचे परिणाम शिल्लक राहील तेवढी दोरीची लांबी आहे. तेवढी त्याला दोरीची लांबी दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी ते पुरं करावं अशी अपेक्षा आहे आणि उरलेलं जे स्वातंत्र्य त्याला घेण्याचा परिणाम दिलेला आहे ते त्यांनी उरलेल्या उद्धारासाठी पुन्हा नवे कर्म नको आता यासाठी वापरावं अशी अपेक्षा आहे. ते त्याचं कारण तर प्रपंच प्रश्न आहे. प्रपंच हातात मिळालेल्या उत्तर गुणपत्र काय उत्तरपत्रिकेपेक्षा ते गुणपत्र काय त्यामुळे त्यात जे गुण पडलेले आहे ते कामानुसार गुण पडलेले आहेत. त्यावेळेच्या अंतकाळी म्हणून अंतकाळी वाचणं चांगली असावी वगैरे जे म्हणतात ना त्यासाठीच आहे. किंवा ती चांगली राहावी म्हणून आधीपासून नाम घ्यावं म्हणतात ते त्यासाठी कारण शेवटच्या ठिकाणी काय होते म्हणून हे गुन्हा सांगितलेलं आहे ते त्यासाठी. तर त्यामुळे तसं मानू नये आपण प्रपंच हा प्रश्न आहे असं कोणी मानू नये. तर काही प्रश्नांची उत्तरं नसतात ते प्रश्न सोडून द्यावे हे अत्यंत योग्य आहे आणि खरोखरच सोडून द्या. कोणत्या आधी काढणारी काही आपण विचार करू नये. कारण काय निकाल लागायचा सृष्टीची उत्पत्ती कशी झाली त्या ॲडमानी युवन ते काय त्यातलं आधी पण होतं ते एकापासून दोन कसे झाले एक बस मला पडतं तेवढं उत्तर एवढं पुरेस आहे. उपनिषदांनी याचा जो निकाल केलेला आहे ते फक्त एक पाऊस या मी एकटा होतो मला अनेक पाऊस वाटत. आता एकटा आहे स्त्री पुरुष समजले धरले तरी सुद्धा दोन असतीलच ना कुठेतरी. त्याच्या आधी ते काय होतं त्याच्या आधी काय होतं त्याच्या आधी एकटाच तो महापुरुष तो कोण होता का त्याच्यावर समजेल मग आयुष्य फार खूप कमी आयुष्य यासाठी तत्वज्ञानाकडे उपयोग होता की आपल्याला कमी आयुष्य आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सोडवायचे प्रश्न वेगळे आहेत याची निर्माण होते. त्यामुळे याच्या वादात पडलं तर कधीच निकाल लागायचा नाही. महाराज म्हणले याच्या वादात जर आपण पडलं जगाची उत्पत्ती वगैरे सोडवायची तर आपला कधी निकाल लागायचा नाही. एक कौशा मी एकटा मला एकट्याला करमत का तर भगवंताला का करमावं असा विचार करावा म्हणजे प्रश्न तो जे काही प्रश्न आपल्याला सुचत नाही त्याच्यावरती छान विचार का एक कौशा नाही तुझा चांगला एकटा मोबाईल चांगला आहे हवं की कशाला जगणं काय नाही होत वाटतं असं नाही करत असं वाटतं मग ते त्याला वाटलं असं त्यांनी सांगितलं उपदेशामध्ये कुठेतरी मिळवा प्रश्न एक पाऊस आमचं त्याला वाटतं म्हणून त्यांनी सुरू केलं सगळे सृष्टीची निर्मिती वगैरे. तर तसं आहे त्यामुळे ते प्रश्न सोडत आहे कारण का तर त्यांची उत्तर शोधण्याचे प्रयत्न अनेकांनी अनेक प्रकारे पूर्वीपासून करून बघितले आजपर्यंत निकाल लागला नाही पुढे लागण्याची शक्यता दिसत नाही. मग कसं आपल्याला त्याच्या घरात आम्हाला दिला तर कदाचित हे सगळे प्रश्न निघून जात विरोध प्रश्नाला प्रश्न म्हणून आखलं राहणार कशासाठी होते न क्वेश्चन ड्रॉ असं होईल कदाचित आणि आपण आनंदामध्ये राहू. तेव्हा आपल्याला दुःख आहे हा खरा प्रश्न आहे त्याचा तो सोडवायचा प्रयत्न करूया. आपण दुःखावर नाही मनुष्य रंगरंग होईल विचारलेली वाचना की प्रपंच अटका आहे राजा रंग कोणी गेली त्याला मिळण्याच्या अर्थाने तो पूर्ण आहे आपल्याला पूर्ण तो कसं मिळेल याचा विचार केलेला आहे. कुठून सुरुवात झाली याचा विचार करण्यापेक्षा कशात शेवट होणार याचा विचार केला तर ह्या प्रश्नाचा निश्चित आपल्याला भेटेल. असं आता सध्याची शिक्षण पद्धती विचारता शिक्षण हे विद्यार्थ्याचं सर्वोच्च ध्येय किंवा कर्तव्य असावं काय नसल्यास कसं नसल्यास कसं
काय झालेलं आहे, शिक्षण म्हणजे काय आजपासून प्रश्न आहे थोडासा. शिक्षण कशाला म्हणतात हा प्रश्न. सा विद्या या विमुक्त इथपासून सर्व उत्तर आहे. ज्याने माणसाची मुक्तता होते म्हणजे ज्याने त्याला आनंद मिळतो ते शिक्षण, जे त्याला बंधनमुक्त करतो ते शिक्षण, बंधमुक्त करतो ते शिक्षण. इथपासून शिक्षणाची आपल्याकडे प्रोफाउंड म्हणजे मूलभूत स्वरूपाची व्याख्या केली आहे. माणसाच्याकडे असलेल्या अंतर्गत सर्व क्षमता पूर्णत्वाला मिळणं हे खरं शिक्षण आहे. पण आता ह्याचा आजच्या शिक्षणाची काही संबंध आहे की मला जरा सर्व शिक्षण त्याच्याशी क्षेत्राशी संबंध कमी आहे, त्यातली मंडळी सांगू शकतील म्हणून की अशा स्वरूपाचं कुठे शिक्षण अलीकडे मिळतं का काही. तर तसं शिक्षण माझ्या माहितीप्रमाणे आज तरी नाही वाटतं. त्याला मुक्त करी, त्याला समाधान म्हणजे काय त्याचा उलगडा करून देईल असं तरी शिक्षण मिळत नाही. म्हणून शिक्षण हे विद्यार्थ्याचं सर्वोच्च ध्येय आहे, हे बरोबर आहे किंवा कर्तव्य आहे. त्यासाठी शिकतोय म्हणजे ते फॉर्मल एज्युकेशन हे त्याचं कर्तव्य आहे. ते बघा फॉर्मल, आता आपण असं थोडं खाली होतो असेल की जे अभ्यासक्रमात शिकवलं जातं ते जर शिक्षण म्हणायचं असेल आणि त्याला जर अभ्यासक्रमातून भाग आहे तर ते चांगल्यात चांगलं जाणं हे त्याचं ध्येय आहे, हे अगदी बरोबर. पण शिक्षण म्हणजे हे नाही. शिक्षण हा त्याचा एक भाग का माझ्या अंगी काही कौशल्य निर्माण करणं की ज्या कौशल्याचा प्रचार मला काही उपयोग होऊ शकेल, ही आजच्या शिक्षणाची चौकट आहे, मर्यादा. की असं काहीतरी शिक्षण असावं. आपण म्हणत नाही काय करणार ते कशाला गेलं पुढं नोकरी लागणार म्हणजे ते त्याच्यासाठीच लागायची, त्यासाठी शिक्षण घ्यायचं ना. म्हणजे एवढीच मर्यादा त्या आपले शिक्षण विचाराची आहे सध्या. म्हणजे मोठ्या बायकांच्या वेळी वर प्रश्न वरती प्रश्न निर्माण झालेला आहे, खाली मुलांना प्रश्न एक वेळ नाही. पण आपल्याला पुढे वरच्या लोकांना प्रश्न आहे त्याचं तर काय, कारण त्यांचं शिक्षण आता जबाबदारी त्यांचं शिक्षण फक्त या पैशाने सर्वोच्च मूल्यमानात शिक्षण झाले आणि तेवढ्याची उत्तर त्यांच्या आयुष्यात तेवढीच त्यांना माहिती आहे. त्यामुळे शिक्षण म्हणजे काय, तो मुलगा चांगला आहे किंवा नाही. म्हणून आपल्याला मागे सुशिक्षितपणाची व्याख्या संतबोधमध्ये पाहिल्या असेल तर विष्णूने याचा व्यवस्थित विचार केलेला आहे की हे चांगुलपण त्याच्या ठिकाणी निर्माण होतं का. शिक्षणाने चांगुलपण नाही वाईट पण निर्माण होतं अशी परिस्थिती. शिक्षणाने मनुष्य उन्मत्त बघितलेला झालेला मी बघितलेला आहे, बघितलं झालेलं बघितलेलं आहे. त्याला त्याचा अभाव आहे त्या ठिकाणी, कोणाचं दुसऱ्याचं ऐकायचं आहे म्हणतो, तो म्हणतो तेच काय आहे, अशी उच्च शिक्षणाची परिस्थिती आहे. मग शिक्षणाची दिशा काय आहे, त्याची मर्यादा काय आहे आपल्या लक्षात लागेल. त्यामुळे असं शिक्षणाची अवस्था अशी आहे हे लक्षात ठेवून आपल्याला जे शिक्षण वाटायला आलेलं आहे ते चांगल्यात चांगलं करावं हा याचा सोपा मार्ग सगळं. आणि बरोबर हे लक्षात ठेवावं की खरं शिक्षण म्हणजे काय, आणि ते वेगळं असल्यामुळे किंवा व्यापक असल्यामुळे ते आपल्याला कसं मिळवता येईल याचे जास्तीत जास्त काय. म्हणून मी त्याला एक सुरुवातीला प्रयोग केला आपल्याला आठवत असेल तर सुशिक्षित माणसांची यादी आणि सुशिक्षित चांगल्या लोकांची यादी असे 2 प्रयोग झाले. 100 सुशिक्षित माणसांची यादी सांगा तर जी नावं 100 आठवतील त्यातली 99 सुशिक्षितच असतील. आजच्या काळामध्ये ज्याला सुशिक्षित म्हणतात अशी कोणी डिग्रीपर्यंत शिकले, कोणी ग्रॅज्युएट, काय 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 शिक्षण सुशिक्षित आहे असं आपल्याला म्हणतात. दोन सगळे आजच्या शिक्षण प्रकार खूप आहे, त्यामध्ये हे सगळं झालेलं आहे. पण आता व्याख्या चांगल्या माणसांची यादी मला द्या की ते डोकं घालत नाही, चांगला म्हणावं घायला लागेल हे काही याला होत नाही, हा उलट आहे, ते आमोबच आहे, त्याला कोणाची किंमत नाही, तो विचारायला चांगला वागत नाही. मग आता हे शिक्षणाचं ते कुठे जास्त नाही आहे. मग ती यादी मात्र 8-10 100 एकूण चालेल महाराष्ट्राच्या 8 सुद्धा जास्तच आहे. तर ही अवस्था काय झाली, शिक्षण म्हणजे हे असं झालेलं आहे. त्यामुळे हा विचार करावा आणि असल्यास काय करावं ते कर्तव्य असल्यामुळे ते बरं करावं. ज्याला शिक्षण म्हणजे काय एवढं कळलेलं आहे त्याला ते कर्तव्य करणं सोपं आहे असं माझ्या दृष्टीने. किंवा मोबाईल इक्विप तुम्हाला कळलेले आहे की का केवढं व्यापक आहे शिक्षण म्हणजे, आणि हे तर आपले एका पाठाचा खेळ सांगाय तो करून टाकावा. आणि लक्षात ठेवावं नसल्यास काय करावं, नसल्यास नाहीच आहे जे कर्तव्य आहे पण शिक्षण म्हणजे तेवढं नाहीये. म्हणून त्याची उपासना बाकीची जे उरलेलं राहिलेलं आहे की जे माणसाला चांगलं बनवतं, जे माणसाला वडिलांची कसं वागायचं ते बनवेल, समाजाशी कसं राहावं ते करेल, कर्तव्य करायची कशी ते शिकवेल, ही जी सगळं आहे ते माणसाला याच्यासाठी सदैव जागृत असावं म्हणजे ते त्याला काही वाटतं. सकाळी उदाहरण म्हणून दिलेल्या संतांचं नाव एका भक्तांना साधारण त्यांची पंगती जेवणाचा म्हणजे त्यांच्याच पंक्तीत जेवायला बसावं असं म्हटलं. तिकट बाकी खायला मिळाली त्यामुळे वगैरे 5 चोरीची पंगती ते स्वतः प्रभूंचं उदाहरण आहे.
माणिकप्रभूंच्या चरित्रामध्ये आपल्याला हा उल्लेख मिळेल की माणिकप्रभूंच्याकडे हे म्हणजे ज्यांचा हा अभंग आहे त्यांचं चरित्र आहे की त्याने त्यांच्याकडेच ते बसले होते. त्यांची अशी इच्छा होती की ते पंगत वगैरे सांगितले. ते स्वतः प्रभूंच्या वेळेला जेव्हा जेवायला बसले तेव्हा तो खास सुरत तिकटाने पाणी काढलं असं तिकटाने साखळी ते त्यांचं स्वतःचा त्या संदर्भाचं उदाहरण होतं ते माणिकप्रभूंचं. प्रार्थनेला फार महत्व आहे असं म्हणतात. स्वतःसाठी आपण प्रार्थना करतो परंतु दुसऱ्या आजारी व्यक्तीला लवकर बरं वाटावं म्हणून किंवा दुसऱ्या व्यक्तीचं एखादं व्यसन सुटावं म्हणून किंवा विकार कमी व्हावं म्हणून भगवंताजवळ प्रार्थना रोज करावी का? अशी दुसऱ्यासाठी दररोज प्रार्थना केल्यानं आपली प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीची नामसाधना खर्ची पडते का? महत्वाचं आहे. तर प्रार्थनेला महत्व आहे त्यांना माहितीच आहे. स्वतःसाठी प्रार्थना करतोच आहोत. प्रार्थनेला महत्व काय आहे ते आपल्याला समजून घेतलेलं असा प्रयत्न झाले ही प्रार्थना आहे. आपल्या दृष्टीने प्रार्थनेनेच प्रयत्नाला खरी सुरुवात करावी. पण प्रयत्न झाल्यानंतर आपण प्रार्थना करतो. आता काय हरकत नाही निदान प्रयत्न तरी करायला झाली. एखाद्या आजारासाठी जर प्रार्थना करणार असाल तर त्या आजारासाठी जे आजाराला बरं करायला लागतं ते आपण केले का ते बघा. ते पहिल्यांदा का आजाराची आपल्याला शक्य असताना काय जे करणं योग्य आहे करणं शक्य आहे ते आपण करावं आणि त्याच्या बरे होण्यासाठी प्रार्थना अवश्य करायचं. कारण तेवढाच मार्ग त्याच्यावर पुढे आहे. आपल्या प्रयत्नांच्या प्रयत्नानंतर तेच खरं आहे आणि त्यामुळे ते लवकर बरं वाटावं किंवा दुसऱ्या व्यक्तीचे एखादं व्यसन सुटावं विकार व्हावा यासाठी भगवंताजवळ प्रार्थना करता येते. अवश्य करता येते. तिचा उपयोगही होतो. आपल्याला काही वेळेला माहिती असेल की जर एखाद्या वेळेला म्हणजे आता ते परिस्थिती फार कमी आहे. पूर्वीच्या काळात जर ट्रंक कॉल लावत असत तर आपल्याला जर लागला नाही डायरेक्ट कॉल लागला नाही एस टी डी झाले तेव्हा तर एक्सचेंजला फोन करायचा आणि हा नंबर जोडून द्यावा. प्रार्थना म्हणजे ती तर तो एक्सचेंज मध्ये तेवढी पॉवर आहे. तुमची प्रार्थना बरोबर तिथपर्यंत नेऊन पोहोचवता आणि त्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करता. ही गोष्ट खरी आहे. आता ती करण्यात आपली काय खर्ची पडतो ही प्रार्थना आपण ज्या व्यक्तीसाठी केली तिच्याकडून आपल्याला काही अपेक्षित आहे का स्वार्थ आहे का त्याच्यावर साधना खर्ची पडते काय त्याला आजारी पडले आहे किंवा काय जे त्याचं असेल काय असेल काय बरं वाटावं म्हणून असेल व्यसन सुटावं म्हणून असेल तर माझ्या स्वार्थाचा संबंध त्याच्यामध्ये काय आहे का? मी जर निस्वार्थीपणे प्रार्थना केली असेल त्याची जी परिस्थिती आहे ती मलाच आहे. फक्त एक आहे की ते केलं पाहिजे त्याच्यात त्याचं कल्याण आहे यासाठी जर तुम्ही केलेली असेल तर त्यात आपली साधना खर्ची पडते. कारण आपण निस्वार्थाचं काम केले कोणासाठी केलेले असता की कोणासाठी आपण करू शकतो. म्हणून तर आपल्याकडे विश्वास प्रार्थना आहे सगळ्या या एवढ्यासाठी आहे की आपल्याकडे या उपनिषदकालीन किंवा नंतरच्या ह्या खूप प्रार्थना वगैरे आहे की ते सगळ्यांच्या कल्याणासाठी आहे. मग त्यामध्ये आता निर्व्यसनता ही गोष्ट जर घेतली तर ती सगळ्यांसाठी गरजेची आहे ना. मग त्यासाठीच प्रार्थना करावी ती व्यक्ती आली. जर आपण निस्वार्थी असू तर अशी प्रार्थना करण्यात काही अडचण नाही आहे आपल्याला. पण जर स्वार्थी असू तर याचं तेवढं सुटू दे असं वाटतं. कारण त्याचा आपल्याशी संबंध असेल आणि तो आपल्या त्रासात असेल. थोडक्यात स्वार्थाचा काहीतरी आहे. स्वार्थाचा संबंध आला तर थोडं खर्ची पडणार. कारण शेवटी काम करून घेण्याचा पगार प्रार्थनेच्या शक्तीच्या मार्गाने काम करून घेण्याचा पगार झाला. त्यामुळे थोडीशी आपल्याला त्याच्यात शक्ती खर्च होणार. कारण आपल्याला ते प्रयत्नही करता येत नाहीये आजाराला औषधही करता येत नाहीये म्हणून प्रार्थना करतो असा अर्थ झाला. फक्त एकच आहे की प्रार्थनेमध्ये आणखी चांगली एक मध्यस्थ त्याच्यामध्ये आहे तो देव आहे. आपण देवाला प्रार्थना करतो. म्हणून अशा प्रार्थना करताना नेहमी त्याच्या पुढे त्यांच्या कल्याणाचं असेल ते करा हे म्हणा. म्हणजे प्रार्थनेचा दोष आहे. प्रार्थना करून एखादे काम करायला लागण्यामध्ये काही वेळेला असंही असतं एखाद्याला बरं करायचं खरोखरच तुमची ते शक्ती नाम आहे शेवटी आपलं नाम आहे त्याच्यात नाम आहे धरून हा प्रश्न आहे की अशी दररोज प्रार्थना केल्यानं आपली स्वतःची नावाची साधना खर्ची पडते का? तो साधना करणारा मनुष्य आहे नाम घेतोय तर त्याच्या शब्दाला वेळ आहे असं कसं भगवंताच्या दरबारात त्याची नोंद आहे. त्यामुळे त्याच्या नावावर काही खर्ची टाकता येतं कारण त्याचं जमा आहे काहीतरी. त्यामुळे त्याच्या शब्दाला आपोआप काहीतरी थोडं असेल काय किती असेल माहित नाही. त्याची जेवढी साधना आहे तेवढं असेल त्याची जेवढी मनापासून केलं तेवढं असेल. वेट आहे त्याला आलेलं तर त्या वेटमुळे त्या कामाला काही पुरुष येण्याची शक्यता आहे. जे काय काम आपण गृहीत धरलंय त्याच्यात ते येण्याची शक्यता आहे. म्हणून खर्ची पडण्याची पण शक्यता आहे. म्हणून अशा वेळेला जर आपण एवढंच म्हटलं की हे आहे त्यासाठी ते काम असं जर म्हटलं
आणि त्याच्यासाठी त्याला ही संधी दिली पुढे आपले प्रार्थनेला तरतीब जोडून की यांच्या कल्याणाचं असेल ते करा. त्याला बरं वाटावं म्हणून आपण प्रार्थना केली तर त्याला बरं वाटून कदाचित त्याच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये घोटाळा होऊ शकतो, असंही होऊ शकतो. प्रारंभाचा भाग असतो, काही वेळेला भोग असतात, काही वेळेला निसर्ग काम करीत असतो, किती शक्ती त्याच्यामध्ये काम करीत असतात. तर अशा वेळेला आपण प्रार्थना आहे पण त्याला सांगा त्यांच्या कल्याणाचं आहे का, मग ते बरोबर कल्याणाचं होतं. कल्याणाचं होण्यामध्ये आपली शक्ती काय राहते, कारण आपण फक्त कल्याणच इच्छा केली आहे. शेवटी अंतिम शेवटी इच्छा काय होती, कल्याण व्हावं. त्यामुळं त्या बाबतीत काही खर्ची पडणार नाही. ही सगळी पथ्य पाळून ही प्रार्थना आहे. त्यात जेवढी विशुद्ध प्रार्थना करता येईल तेवढी काय, प्रार्थना मार्ग खरोखर चांगला इथं कुठलेही काही उपयोगाला येत नाही. ही शेवटी प्रार्थना उपयोगाला येते नक्की, आणि जितकी ती शुद्ध करता येईल तेवढी काय, हे शुद्ध करण्याचे मार्ग आहेत सगळे. तर ते आपल्याला जेवढे त्यातले चालता येईल तेवढे चालते. एक छोटा प्रश्न घेतो म्हणतो, असुरक्षितता, काळजी, भीती ही कशाला निर्माण होते आणि तिचा उपाय होते. प्रत्येकाला सर्वसाधारणपणे असुरक्षिततेचा अनुभव आहे, भीतीचा अनुभव आहे, काळजीचा अनुभव आहे. इतके घट्ट करतो पण मुलात लागले का नाही, ती मुलगा चांगलं नाही का नाही, ती माझ्या चांगलं आवडली का नाही, ती अनुभवी का नाही, काय किती काळजीला विषय झाला ते खरं सांगायचं. काळजीला माझ्याकडे विषय झाला आपल्याला कशाचीच काळजी उरली नाही याची सुद्धा सगळ्या गोष्टी माझ्या मनात काय ते लग्न झालं आता काय करायचं याचीच काळजी लागते. आणि मग आपण असलं काहीतरी तर असुरक्षितता काळजी हे वाटतं याच्यात कारण होत आणि त्यापैकी स्वतःला टिकवण्याच्या प्रयत्नातून माणसाला काळजी निर्माण स्वतःला टिकवण्याचे जे प्रयत्न आहे तुम्ही टिकावा, सर्वार्थाने टिकावा. थोडा देहाने तर टिकलाच पाहिजे, त्याच्याबरोबर मी जे काय म्हणाले सगळं ते म्हणजे जे काय मतं काय आग्रह माझे आजकालचे दृष्टिकोन आमचं तमकं सगळं शिक्षण काय असेल ते सगळं म्हणजे काय मी आहे ते सगळं. तर ते टिकवण्याचा जो लोभ पडतो त्या मोठी असुरक्षितता निर्माण होते. त्याचं तुमचं जे आहे कोणीच ठीक आहे. प्रारंभामध्ये तुमच्या दारात परत अशी परिस्थिती आहे, इतकं सगळी यंत्रणा कुठली गोष्ट काय आपली परवा तर असं आहे ना, आपण आपल्या कामाची काळजी करायला लागतो एकदा तरी गणित लक्षात आणतात. तर त्यामुळे टिकवण्याचे जे स्वतःला प्रयत्न असतात ना टिकलं पाहिजे. ह्या मोठी असुरक्षितता निर्माण आल्यामध्ये असुरक्षित निर्माण त्याला माणसाला काळजी लागते. आजच पडलं म्हणजे माणसाला काळजी लागते. साधा विषय हे काहीतरी व्हायला काहीतरी काही वेळेला आधाराचा माणसं तपासण्या करणार आहे, मग काहीतरी दिसणार आणि मग ते दिसलं की मग काय सुरू होते आपल्याला डायबिटीस आहे असं एकदम दिसतं त्याच्यात. ते वाढवल्या नंतर काहीतरी असते पण आता काय त्यांचं व्यवसाय असतो ते म्हणजे मग तुम्हाला काळजी घ्यायला लागेल. त्यांच्यासाठी म्हणत नाही एकंदरीत चांगलं आहे वातावरण की तुम्ही आपली योग्य काळजी वगैरे असं सांगतात. मग त्याची पुढे काय व्हायचं माहिती तर त्यातून माणसाला काळजी तेवढं साठी आता काय होणार आता हे सगळं आपलं लक्षात आलं. एक कागद आपण होऊन काही वेळेला तपासणी जातो काय कारण नसताना एकदा चेकअप होतो आणि मग दिसतो काय त्याच्यावर असं होतं. तर काही वेळेला आपल्या प्रकृती सुद्धा काही वेळा आणि समजा दिसते मग आता काय तर काय खरं सांगतो अगदी खरं सांगतो हा म्हणजे काय फसवलेलं वगैरे नाही त्याचं चालवं नाही सगळं असं प्रमाणित आहे आपल्याला. आणखी ते अगदी मनातून सांगतात की खरंच तुम्ही याची काळजी घ्यायला पाहिजे नाहीतर हा असा असा काय आजार आहे का हा काय काय उद्देश काय असं काही काय त्याला मागे लागलं तुमच्या तर ते काय तुम्हाला सोडणार अहो मृत्यू तर आपल्याला सोडणार नाही म्हणजे मला काय काय लागलं सोडणार उपासना माणसाची मृत्यूची भीतीच आहे. उपासना आपली बळकट म्हणून आपल्याला कल्पना ते परमात्मा काय आहे याची कल्पना करायला की जे भीतीचं मूळ आहे ना तिथं धाव म्हणून आहे ते लोक कसं आहे नाही काय त्याची कृती लागेल किती भीती माणसाला असुरक्षितता असते. तर ही सगळी अशी यातून निर्माण होते. तर ती जी आहे ना आता त्याचं सगळं काय काहीतरी काहीतरी चाललं जे एक आपलं घर म्हणून ते आलं तर आता जास्त काय करतो
ह्याच्यापेक्षा काय आता काही करू शकत नाही. त्याच्यापेक्षा कर्म आपण जास्त करू शकता सर्व काय करू समजा काय बरं एवढंच करायला पण कर्म चुकली तो पुन्हा जन्माला ही परिस्थिती तो तर काय ऐकला पाहिजे ते काय करू शकत नाही. म्हणजे इतकं त्याच्याकडे बघायची दृष्टिकोन आपल्याला येऊ शकतो जर परमार्थाची व्यवस्थित कल्पना असेल तर. आणि परमार्थामध्ये स्वतःला हे काय येते तो स्वतःला मोठ्यापर्यंत परमार्थ सुरू होतो. पहिली गोष्ट इथे टिकवण्याचे प्रयत्न आहे, इथं स्वतःला जगवण्याचे प्रयत्न आहे. मी माझा म्हणून घरात काय नाही गुरु मला खेळी करायचं नाही, माझं कर्तव्य रोजचं सगळं नाही, पण त्याही खेळी कसं आहे म्हणजे स्वतः मोठं नाही. मुळात तू काय करणार ऑलरेडी तसं बघ काय मी आधीच गेलो मी काय म्हणून येणार मग आता सांगा मला त्या आधाराचं काय काय करायचं कारण त्याची काय की गोळी घ्यायचं ते घेतो परिस्थिती शक्य नाही गोळी काय मला शक्य नाही पण आपल्याला सांगतात ठीक आहे त्याच्या खालची दुसरी आहे ती घेतो यांनी करायची तुम्ही 10 वर्षाचं काय करायचं 5 वर्षाचं का किंवा दोन्ही 10 वर्षाचं असतं खाजगी समजा तर ते जे आहे ना तर ते मग आपल्याला मोठी करायची त्याच्यावरती घ्यायची काय करायचं मग आपल्या रोजच्या कामाला घ्यायचं आणि आनंदाने राहायचं. आणि मग आपलं काय कर्तव्य असेल काय प्रपंचाचं किंवा काय ते परमार्थाचं नाव वगैरे घ्यायचं असेल तर ते घ्यायचं. पण वाचन ते नुसतं ते रिमोट आला त्यांनी सांगितलं की काय खरं नाही वाटलं की त्या दिवशी जो तिथपासून जेवढा किंवा एवढं तरी सुद्धा काहीतरी निश्चित प्रमाणाची सर्वांची कल्पना घेतली म्हणून त्याला असं निर्माण त्याच्या वृत्तीची भीती काय तो वृत्तीची भीती त्यावर तुम्हाला जर खराब झालेला असेल तर असं सगळं आहे. त्यामुळं काळजी असुरक्षितता आता असुरक्षितता बनवते संबंधामध्ये माणसाला असं वाटतं असुरक्षितता की माणसं सगळी मला वेळेला मदतीला येतील ना मला जायचं असं आपल्या वेळेत प्रसंग येणार ते त्यावरती येतील ना सगळी आपण इतकं करतोय कोणाची किंमत असेल का नाही काय काळजीला काय विषय काही राहील नाही काय आपल्याला आणखी असंख्य उदाहरण देऊ शकत मला माझ्यापेक्षा तर असं काहीतरी वाटलं असं निश्चित मग की कर्माचं लक्ष होतं रोजच्या जे काही काम आहे नाही ते सुद्धा वाटते आपण याचं होतं एवढं सगळं हे काय तरी कोण कुठे म्हणलं किंवा काय हे किंवा हे असेल काय असेल त्याचे काय प्रपंच असेल ते मग तिथे असुरक्षितता निर्माण होते पुढे कामाचं काम तिथून मुळात म्हणजे स्वतःला शेवटी मला सुरक्षित राहायचं आहे या भावनेनंच असुरक्षितता निर्माण झाली. भगवंत जीव जन्माला असले तर सुरक्षितच आहे. पाण्यात टाकला पाहिजे काय वाटेल ते होते त्याचं ते सगळ्या सांगितलेलं परमार्थ तर उदाहरण एवढ्यासाठीच आहे. तर अशा तऱ्हेची मुळातच आपण जे आहोत आणि तसं खरं सांगायचं ना तर बेसिकली असुरक्षितता निर्माणच करावं असं दुसऱ्या बाजूला आपण किती असुरक्षित आहोत मला सांगा. इथे आहे पाच मिनिट इतकीच आहे खात्री वितरित देत आहे आपण सुरक्षिततेचे काय अपेक्षा करायचं सुरक्षित राहायचं गोष्ट आहे. म्हणजे एक प्रकारे तात्कालिक काही काळासाठी आपल्याला आपली प्रारब्ध फेडण्यासाठी दिलेले एक व्हेकल आहे असं मिळालं आहे थोडा काय चालत चालवावं त्याच्यामुळे ते तिथे ते आहेच ते कोणत्याही क्षणी जाणार आहे. म्हणजे याची जर सुरक्षिततेची आपली अपेक्षा दूर केली तर सुरक्षितता हाच नाही कारण सुरक्षितता नाही दिल्याच्या बाबतीत काय बाकी तुमचं नाव सगळं सुरक्षित आहे अशी काही काळजी करत काय केलेली उपासना कुठेही जाते काही काळजी करत करायचं असं सगळं आहे. तेव्हा हे कशातून निर्माण होतं स्वतःला आपण सुरक्षित ठेवत जातोय तो निर्माण होतं स्वतःला टिकवायला जातो यातून निर्माण होतं स्वतःला काय टिकवले कारण तुम्ही टिकवायला सोडलं की लोक तुम्हाला टिकवायला लागतात टिकवतात प्रसिद्धी नमाने दयाची रमा होईल अशी आहे ना तसं पूर्वी होतं ना तसं आहे की तुम्ही जर स्वतःला टिकवण्याचे प्रयत्न सोडले तर जगाला तुम्हाला टिकवण्याचा प्रयत्न करायला जगाला म्हणजे फरक लावायला लागतात मग लोकांनी करतो तो प्रसिद्धीच्या मागे तर ते निघत नाही मग त्यांना वाटत माझे मला प्रसिद्धी कशी मिळेल मला प्रसिद्धी कशी मिळेल त्यापेक्षा तू काम असं कर की जे प्रसिद्धीला योग्य आहे. कसे परमार्थाचे स्वच्छ उत्तर आहेत बघा की तू काम कसं कर की जे प्रसिद्धी योग्य आहे आणि काही करू नको तर ते प्रसिद्धी योग्य आहे मामध्ये म्हणजे तुझं ते वाढत उद्या उल्लेख केलेला आहे आढळावा पण तो गडबडीचे सगळे प्रश्न एकत्र होऊन व्हायला वेळ आला 10 तासामध्ये होता तर ते खूप नंतर घ्यायला येतात प्रसिद्धीला येतात कारण त्याची काय करत नसतं त्यानुसार ते होत असतं आपण ते कशाला कायदे करायचे पण काम
प्रसिद्धीच्या योग्य काम होतंय का नाही याची काळजी करण्याऐवजी प्रसिद्धी मिळत नाही याची काळजी लागली की म्हणावं मग करते का प्रसिद्धी वगैरे असतो त्यामुळे प्रसिद्धी मिळत नाही का पुढे सगळं या दृष्टीने आपण या प्रश्नाकडे बघावं असं मला वाटतं आणि विचाराचे उपायही आपल्याला सांगितले आहेत तिथे आपण थांबूया